नमस्कार. आलूवडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ हे मी भाजून घेतलं आहे. ते पूर्णपणे मिक्स करून घेते. आता त्यामध्ये घरचे सगळे मसाले, मीठ घालून घेते. नंतर अद्रक, लसूण, जिरे याची पेस्ट करून घेतलेली ती घालून घेते. पांढरे तेल, चिंचही भिजत ठेवलेली चिंच पूर्ण घालून घेते, जेणेकरून पानही खकवत नाही यासाठी पूर्ण चिंचसुद्धा घालून घेते. आता कोथिंबीर चिरून घेतलेली ही सुद्धा घालून घेते आणि आता थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण सगळं एकत्र करून घेते. मिश्रण आता तयार होईल. मिश्रण हे जरा जाडसर ठेवावे, जेणेकरून हे पानांना पूर्णपणे नीट लावता येतं. पानांचे देखे मी कापून घेतले आहेत. आता वडी बनवायला सुरुवात करते. पानाला पूर्णपणे पीठ जाड असं लावून घ्यायचं. त्यानंतर दुसरं पान ठेवायचं, ज्या पानं नीट लावून घ्यायची, ज्यामुळे लेयर्स खूप छान येते वडीला. 5-6 पाने लावून घ्यायची, ज्यामुळे वडी खूप छान तयार होते. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल मी कशी पाने लावून घेतली आहेत. पूर्ण पानं लावून झाल्यानंतर दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचं आणि मग राऊंड शेपमध्ये गुंडाळून घ्यायचं. एकदम टाईट गुंडाळून घ्यायचं, म्हणजे वडीचा रोल हा खूप छान तयार होतो आणि वडीसुद्धा चांगली छान पडते, लेयर्समध्ये पडते. आता या वड्या तयार झाल्यानंतर मी यांना शिजवून घेते. मी कुकरमध्ये शिट्या देऊन घेते 4-5, जेणेकरून हे आता मी ते थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. फ्रीजमधून काढल्यानंतर मी वडी तुम्हाला कट करून तळून दाखवते. बघा कशी मस्त पडलेली आहे, एकदम छान कट होऊन निघालेली आहे वडी. नाहीतर कधी वडी ही कट होत नाही, चांगली तुटून जाते. ही छान झालेली आहे.